मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघर, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कालपासून मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। उशिरानं जरी पावसाचं आगमन झालेलं असलं तरी आता मुसळधार पाऊस कोसळतोय। रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर आणि पुणे घाटमाथ्याला। ऑरेंज अलर्ट आहे ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा। ऑरेंज अलर्ट आहे अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर। येलो अलर्ट आहे सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे, जालना, बीड। परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगरला येलो अलर्ट आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि हिंदमाता परिसरात पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सकल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हिंदमाता परिसरामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 2 दिवसांपासून मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। रस्त्यावर काहीसं पाणी साचलेल्या दृश्यमानतेवर देखील परिणाम झालेला आहे। वाहनांच्या वेगावर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतो आणि यामुळे मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादर येथील हिंदमाता परिसरामध्ये आहे। हिंदमाता परिसरामध्ये आपण पाहू शकतो की पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काल मुंबईमध्ये रात्रभर आणि दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता। सध्या मुंबईमधील हिंदमाता, दादर त्याचसोबतच सायन परिसरामध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती आहे। वाहतूक जी आहे ती मुंबईतील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। सकल भागातील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मुंबईतील जे महानगरपालिकेच्या वतीनं पंप बसवण्यात आलेले आहेत, हे देखील पंप आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। सायन परिसर